तर मला खूप अभिमान आहे की आजच्या ह्या प्रोग्रामला श्री श्री दानेश्वर महाराजांसारखं श्री श्री दानेश्वर आप्पा महाराज आज ह्या प्रोग्रामला त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला। त्यांच्याविषयी मी 2 मिनिटं सांगतो जरा की कारण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ते नवीनच आहेत, बऱ्याच लोकांना त्यांचा परिचय नाहीये। तर पाठीमाग मी बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी पायी वारी केली पंढरीची आणि पंढरपूरला ज्यावेळेस मी चालत गेलो त्यावेळेस मी एक आमचे मित्र यलमार सर करचे सर हे पोलीस खात्यामध्ये आहेत, तर तिथं आम्ही जवळपास 7,000 पोलिसांना 5 दिवस आम्ही अन्नदान केलं होतं एकत्र मिळून आणि त्यांनी आमची दानेश्वर आप्पाजींची भेट घालून दिली। आणि आप्पाजींना ज्यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही भेटलो तर त्यांचं मेन वारीमध्ये तिथे अन्नदान चालू होतं। म्हणजे जवळपास त्यांचं पंढरपूरमध्ये ना वारीच्या वेळेस 3 ते 4 लाख लोक तिथं त्यांच्या जेवत असतात। आणि तिथं गेल्यानंतर काय झालं की असं हे अन्नदान वर्षामध्ये 365 दिवसांपैकी 282 ठिकाणी कुठं 50,000 लोक, कुठं 1 लाख लोक, कुठं 5 लाख लोक, अशा प्रत्येक ठिकाणी त्यांचं अन्नदान असतं। मग मी कॅल्क्युलेट केलं आणि असं जवळपास त्यांचं हे 40 वर्षापासून चाललेलं आहे। किती वर्षापासून? 40 वर्षापासून। मग मी कॅल्क्युलेट केलं 40 वर्षापासून जवळपास जर व्यक्ती अन्नदान करत असेल तर जवळपास आतापर्यंत 400 ते 500 कोटी लोकांना त्यांनी अन्नदान केलं असेल। एकदा दानेश्वर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार घोषणा देऊयात, श्री श्री दानेश्वर महाराज की, श्री श्री दानेश्वर महाराज की। मी त्यांना फर्स्ट टाइम भेटलो, त्यांचा एक प्रसंग सांगतो मी थोडक्यामध्ये की त्यांना फर्स्ट टाइम भेटलो मी आणि एक त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळी एनर्जी जाणवली मला भेटल्या आणि आम्ही बघितलं की तिथं गेल्यानंतर म्हणजे एवढं अन्नदान मोठ्या प्रमाणावरती चाललंय। तर तिथं 2 ट्रक उभे होत्या, 2 ट्रक त्यांनी अन्नदानासाठी ते आणतात ना वस्तू सामान वगैरे त्यांनी ते बंडीगणी कर्नाटक त्यांचं गाव आहे, बंडीगणी जमखंडी बंडीगणी तिथं त्यांचा खूप मोठा आश्रम आहे। आणि तिथं गेलो, तिथं पंढरपूरमध्ये अन्नदान चालू होतं आणि बघितलं एवढ्या मोठ्याकडे आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं। म्हणजे आपल्या एका काय म्हणतात 20 बाय 10 बाय 20च्या कड्या आणि त्या कड्या फुल भरलेल्या आणि तेवढं सगळं भात शिजतोय, अन्न शिजतंय, ह्या अनेक गोष्टी शिजतायत। आणि तिथं 2 ट्रक लागलेले होते। एका ट्रक मध्ये हे होतं काय आपलं सरपण होते, एका ट्रक मध्ये सरपण असे झाडाचे खोडके होते आणि एका ट्रक मध्ये असे पोते होते। आणि मी पहिल्या दिवशी गेलो बघतो एवढं सगळं ह्याकडे सगळ्या भरलेल्या आहेत, पण तिथं त्या कड्यामध्ये कुणी सामान ओतत नव्हतं, कुणी तेलाचा डबा ओतत नव्हतं, कुणी काहीच नाहीये। आणि बघतोय त्या कड्यामधलं अन्नदान तर चालू आहे पण त्या कड्यातलं अन्न काही संपत नव्हतं। आणि मी पहिल्या दिवशी बघितलं, दुसऱ्या दिवशी गेलो ते मी ऑब्झर्व करत होतो कसं असतं। आपण कंटिन्यू सगळीकडे फिरतो, आपले आपली एक वैचारिक बुद्धी असते किंवा नेमकं काय चाललंय, हे कसं चालतं किंवा काय आपण विचार करतो ना सगळेजण। दुसऱ्या दिवशी बघितलं ट्रक आहे असा, कुणी सामान काढत नाही त्या ट्रक मधून खाली, एक पोतं त्याच्यात ओतलं जात नाहीये, तरी पण अन्नदान चाललंय, कढई पण खाली होत नाही। मी 2-3 तास तिथं बसायचो हे जस्ट ऑब्झर्व करण्यासाठी। आणि त्यावेळेस मग मला
चुकता मी 3 दिवस असं ऑब्झर्व केलं. म्हणलं यार हा चमत्कार. म्हणलं हे काय असं सोपं काम नाहीये. कढया खाली होत नाहीये, लाखो लोक जेवतायत, कुणा सामानाचा डबा खाली होत नाहीये. तर मी आप्पाजींना विचारलं की म्हणलं आप्पाजी हे काय नेमकं, नाही का आपल्या भाषेमध्ये, त्यांना आपली भाषा काही समजत नाही. थोडं थोडं त्यांचं म्हणजे असं कनेक्शन होतं थोडं थोडं, तर आपली भाषा काही त्यांना समजत नाही जास्त. तर मी तिथं विचारलं आप्पाजींना की आप्पाजी हे काय चाललंय, कैसा चल रहा है. आपलं थोडं थोडं हिंदी त्यांना येतं. तर मी त्यांना विचारलं हे कैसा चल रहा है, क्या हो रहा है, नाही का. तर त्यांनी सांगितलं की लक्ष्मी मुझे झोली में मुट्ठी डाल के गई है, तो ये कभी खत्म नहीं होगा लाईफ में. तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. तर आपल्या सगळ्यांना त्यांचं दर्शन लाभलं, तर ही सगळ्यात मोठी आपल्याला आनंदाची बाब आहे. भारती रिसॉर्टबद्दल सांगायचं थोडक्यात की आज सगळेजण तुम्ही ह्या भव्य रिसॉर्टच्या ओपनिंगसाठी आलेला आहे. 52 एकरमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे. मी आमचं कोरोनामध्ये 2020 साली ही रिसॉर्टची संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली. सुरुवातीला मार्च महिना होता, सगळ्यांना माहिती आहे कोविड आला मार्चमध्ये.